आता लाडकी बहीण संदर्भात अजितदादा पवार यांनी खूप मोठी घोषणा केली। दिवाळीला लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये। अजितदादा पवार यांनी आताच घोषणा केली। बीडमध्ये सभा झाली। सभामध्ये साहेबांनी म्हटलं की लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 3000 रुपये। बघा, भाऊबीजसाठी रिकामा हाताने पाठवणार नाही, म्हणजे भाऊबीजेला तुम्हाला 3000 रुपये भेटतील। आता साहेबांनी सभेमध्ये स्पष्ट सांगून दिलं की 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल, कसं साहेबांनी घोषणा केली, पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। व्हिडिओमध्ये साहेबांनी स्पष्ट म्हटलंय की 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार। 3 कोटी महिलांना 3000 रुपये प्रत्येक महिलाला भेटणार आहे। तर बघा, साहेबांचं भाषण तुम्हाला दाखवतो। साहेबांनी स्पष्ट इथं सांगितलंय। मी गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत, बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे, त्याच्यामध्ये पहिले 3000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे। आता सप्टेंबरचे 1500 रुपये सोडले, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहीच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले। रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात। ते सांगतात की दादा तुम्ही आमच्या करता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली, आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात। काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू। का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी माय माऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुणं भांडी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही। हा अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे। आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा। ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। हा माझा वादा आहे। हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो। माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली। मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे। तर असं साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही दिवाळीला 3000 रुपये बोनस देणार। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, 3000 रुपये त्यांना मिळणार आहे। जर तुम्हाला या 3000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, तुमचं काय कागदपत्रामध्ये काही त्रुटी असेल ती लगेच दुरुस्ती करून टाका। 3000 रुपयाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि जे उर्वरित पैसे आहेत ते पण तुम्हाला भेटून जातील। सप्टेंबर महिन्याचे पैसे सर्वांना येऊन गेले असतील, आणि जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नसतील, घाबरायचं काही नाही। पुढच्या महिन्यात तुम्हाला त्या मागचे जेवढे पण पैसे बाकी सर्व तुम्हाला मिळून जातील आणि 3000 रुपयाचं बोनस पण तुम्हाला दिलं जाईल। सर्वांनी तुमचं कागदपत्र वगैरे व्यवस्थित करून ठेवा। असं नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करून टाका आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।